3, 2, 1 स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, आता हिवाळ्याचे दिवस चालू होत आहे आणि पाऊस पण पडतोय. पाऊस पडून झालाय की थोडंफार ऊन पण पडतंय आणि पाऊस पडल्यानंतर ऊन पडल्यावर असं घडतं की साप बाहेर पडतात उष्णतेमुळं. तर मित्रांनो, हल्लीच्या पिरियडमध्ये सगळ्यात जास्त घोणसची पिल्लं जन्माला आलेली आहेत आणि ती आता पांगलेली आहेत भरपूर साऱ्या ठिकाणी. तर ती पिल्लं आपल्या घराच्या आसपास येतात. त्यापासून आपल्याला धोका होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्या पायात रात्रीचा शूज वापरायचा आहे आणि हातात टॉर्च शिवाय बाहेर पडायचं नाही आहे तुम्हाला. तर घोणस हा साप सर्वात विषारी असतो आणि धक्का लागता क्षणी तो पटकन चावतो. जेवढा विषारी साप जेवढे मोठे साप असतात आकाराने, विषारी साप जेवढे मोठे असतात तेवढे पटकन चावत नाही, कारण त्यांना माहीत असतं की यार आपल्या विषाचं प्रमाण कसं यूज करायचं, किंवा ते थोडेफार तरी समजूतदार असतात. पण जे लहान साप असतात ते अतिशय चपळ असतात, ॲग्रेसिव्ह असतात आणि त्यांना काहीही नॉलेज नसल्यामुळे ते आपल्याला पटकन चावतात. त्याच्यामुळं लहान सापांपासून आपल्याला जपून राहायचं आहे. मी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की लोक मला म्हणतात की ते छोटं पिल्लू होतं. अच्छा ठीक आहे, पण ते विषारी सापाचं छोटं पिल्लू होतं. जेवढाच मोठा साप घातक आहे तेवढाच लहान साप सुद्धा आपल्याला घातक आहे. त्याच्यामुळं काळजी घ्या, लहान मोठ्याचं काही फरक नका करत बसू. विषारी साप हा विषारीच साप असतो, एवढंच डोक्यात ठेवा आणि काळजी घ्या. धन्यवाद.